महाराष्ट्रातील कासारवाडी नावाचे एक छोटं गाव. गावाभोवती सगळीकडे ऊसाची आणि ज्वारीची शेती. दिसायला सगळं अगदी शांत. पण रात्री त्या शेतात कोणीही जात नसे. कारण गावात एक गोष्ट खूप प्रसिद्ध होती. रात्री 12 नंतर शेतात कोणीतरी चालतं, पण ते माणूस नसतं. गण्या नावाचा एक तरुण शेतकरी. त्याचं शेत गावाच्या अगदी टोकाला होतं. बाकी लोक त्याला नेहमी सांगायचे, "गण्या, रात्री शेतात जाऊ नकोस." पण त्याला त्या गोष्टींवर विश्वास नव्हता. एका दिवशी त्याच्या शेतात पाणी सोडायचं होतं आणि वेळ मिळाली ती फक्त रात्री. तो म्हणाला, "मी पाहतो आज काय आहे ते." रात्री 11:15 गण्या टॉर्च घेऊन शेतात गेला. हवा थंड होती. ऊसाच्या पानांचा आवाज, सगळं ठीक होतं. तो पाणी सोडायला वाकला आणि त्याला जाणवलं, कोणीतरी त्याच्याकडे पाहतंय. गण्या हळूच वळला. लांब ऊसामध्ये एक सावली उभी होती. तो ओरडला, "कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे?" उत्तर नाही. सावली हलली आणि अचानक गायब झाली. गण्या थोडा घाबरला, पण स्वतःलाच म्हणाला, कदाचित एखादा माणूस असेल. तो परत कामाला लागला. तेवढ्यात "गण्या!" कोणी त्याचं नाव घेतलं. त्याने टॉर्च फिरवला. कोणीच नाही. पण आवाज पुन्हा आला, "गण्या, इकडे ये." आवाज त्याच्या आईसारखा होता. गण्या घाबरला. "आई इथे कशी येईल?" तो आवाजाच्या दिशेने चालू लागला. ऊसाच्या आत खोल, जास्त अंधार. आवाज जवळ येत होता. अचानक टॉर्चचा प्रकाश एका चेहऱ्यावर पडला. तो चेहरा त्याच्या आईसारखा होता, पण डोळे पूर्ण काळे, तोंड विचित्र वाकलेलं आणि चेहऱ्यावर एक भयंकर हसू. गण्या किंचाळला आणि पळायला लागला. मागून ऊस हलायला लागला. कोणीतरी त्याच्या मागे धावत होतं. तो जितका पळत होता ते त्याच्यापेक्षा वेगात येत होतं. तो शेताच्या बाहेर यायच्या जवळ आला. तेवढ्यात समोर त्याची आई उभी. "गण्या, थांब." तो थांबला. मागचा आवाजही थांबला. त्याने मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. तो परत समोर पाहतो. आई गायब. दुसऱ्या दिवशी गण्या सापडला. शेताच्या मधोमध उभा. डोळे मोठे उघडे, पण तो हालत नव्हता. जिवंत होता, पण बोलत नव्हता. आजही कासरवाडीमध्ये लोक सांगतात, रात्री 12 नंतर जर तुम्ही शेतात गेलात आणि कोणीतरी तुमचं नाव घेऊन हाक मारली, मागे वळून पाहू नका. कारण ते तुम्हाला ओळखतं, पण तुम्ही त्याला ओळखत नाही. गण्या जिवंत होता, पण तो पूर्वीसारखा नव्हता. तो दिवसभर एका जागी बसून राहायचा. कोणाशी बोलायचा नाही. डोळे सतत एका दिशेला, जणू कोणीतरी दिसतंय त्याला. त्याची आई रडत म्हणायची, "माझा मुलगा परत दे." पण गावातले काही म्हातारे एकमेकांना हळूच म्हणत होते, "तो परत आलाय, पण पूर्ण नाही." पहिली विचित्र गोष्ट ती झाली तिसऱ्या दिवशी. रात्री 2 वाजता गण्या अचानक उठला. घरातले सगळे झोपले होते. तो हळूहळू दार उघडून बाहेर गेला आणि सरळ शेताकडे चालायला लागला. त्याची आई जागी झाली. तिला वाटलं गण्या बाहेर गेला आहे. ती त्याच्या मागे गेली शेतापर्यंत. चंद्रप्रकाशात तिने पाहिलं, गण्या शेताच्या मधोमध उभा होता आणि तो एकटा नव्हता. त्याच्या समोर एक काळी सावली उभी होती, लांब, सडपातळ आणि पूर्ण काळी. गण्या हळू आवाजात बोलत होता, "मी आलोय. जर तू सांगितलं होतंस." त्याची आई घाबरली. ती ओरडणार होती, पण सावलीने हळूच डोकं तिच्याकडे वळवलं. तिचं रक्त घोटलं. त्या सावलीचे डोळे नव्हते, पण तरीही ती थेट तिच्याकडे पाहत होती. अचानक गण्या वळला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू. "आई, तू पण आलीस?" तो आवाज त्याचा नव्हता. गावातल्या एका म्हाताऱ्या साधूला बोलावलं गेलं. त्याने गण्या पाहिला आणि लगेच म्हणाला, "हे साधं भूत नाही." सगळे घाबरले.
मग काय आहे? साधू म्हणाला, ही हाक मारणारी सावली आहे, जी तुमच्याच आवाजात तुम्हाला बोलावते. साधूने सांगितलं, वर्षांपूर्वी त्या शेतात एक माणूस मेला होता. तो वेडा झाला होता, कारण त्याला सतत कोणीतरी हाक मारायचं. शेवटी त्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आणि तेव्हापासून ती सावली तिथेच आहे. साधू म्हणाला, आज रात्री आपण त्याला सोडवायचा प्रयत्न करणार, नाहीतर गण्या पूर्णपणे तिचा होईल. रात्री 12 गण्या पुन्हा शेतात गेला. यावेळी सगळे गावकरी आणि साधू लपून त्याच्या मागे होते. सावली पुन्हा आली. यावेळी ती मोठी होती आणि तिचा आवाज एकाच वेळी अनेक लोकांसारखा. तुम्ही सगळे आलात. साधू मंत्र म्हणू लागला. गण्या जोरात ओरडू लागला, ती मला सोडत नाही. सावली अचानक बदलली. ती वेगवेगळ्या लोकांच्या चेहऱ्यात बदलू लागली. आई, मित्र, गावकरी सगळ्यांचे चेहरे एकामागोमाग एक. मी कोण आहे ते ओळख. गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. साधूने मोठ्याने मंत्र म्हणत जमिनीवर काहीतरी टाकलं. आग पेटली. सावली किंचाळली. तो माझा आहे. गण्या खाली पडला, जोरात थरथर कापत. सगळं अचानक शांत झालं. सावली गायब झाली. गण्या बेशुद्ध पडला होता. गण्या उठला. तो पुन्हा पूर्वीसारखा झाला होता. तो म्हणाला, मी कुठे होतो? सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण त्या रात्री गावातील दुसऱ्या एका माणसाने ऐकलं, अरे इकडे ये. आवाज त्याच्या स्वतःच्या आवाजात. गावातील विठ्या नावाचा माणूस. तो मजबूत, निर्भय. त्याला या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. तो हसत म्हणाला, गण्या घाबरला असेल, मी नाही घाबरत. पण त्या रात्री त्याने पहिल्यांदा ऐकलं, विठ्या इकडे ये. आवाज त्याचाच. पहिल्यांदा त्याने दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी पुन्हा आवाज. तिसऱ्या दिवशी तो आवाज त्याच्या डोक्यात सतत घुमू लागला. तो झोपू शकत नव्हता. विठ्या बदलायला लागला. तो एकटाच बोलायचा. आरशात स्वतःकडे पाहून हसायचा. एकदा त्याच्या बायकोने पाहिलं. तो स्वतःशी बोलत होता, मी येतोय, थांब. गावातले लोक घाबरले. ते पुन्हा त्या साधूकडे गेले. साधू यावेळी शांत नव्हता. तो म्हणाला, यावेळी उशीर झालाय. सगळे थरथरले. का? कारण सावली आता एकट्या शरीरात नाही, ती पसरायला लागली आहे. त्या रात्री फक्त विठ्या नाही, गावातील 3 लोक अचानक घराबाहेर गेले. सगळे एकाच दिशेने, त्या शेताकडे. गावकरी त्यांच्या मागे गेले. शेतात पोहोचल्यावर एक भयानक दृश्य. 4 लोक मधोमध उभे, डोळे रिकामे, आणि सगळे एकाच आवाजात बोलत, आम्ही आलोय. जमिनीवरून एक काळा धूर वर यायला लागला. तो हळूहळू आकार घेत होता. एक मोठी सावली. पण यावेळी ती एक नव्हती, ती अनेक चेहऱ्यांनी बनलेली होती. साधू ओरडला, ही एक आत्मा नाही, ही शापित जागा आहे. जो कोणी तिच्या आवाजाला उत्तर देतो तो तिचा भाग बनतो. साधूने सांगितलं, हे शेत जाळावं लागेल, नाहीतर पूर्ण गाव संपेल. गावकऱ्यांनी भीतीने मान हलवली. रात्री सगळ्यांनी मिळून शेताला आग लावली. ऊस जळू लागला. आकाशात धूर पसरला आणि एक भयंकर किंचाळी, तुम्ही सगळे माझे आहात. आग थांबली. शेत पूर्ण जळालं. सगळं संपल्यासारखं वाटत होतं. विठ्या आणि बाकी लोक जमिनीवर बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी गाव पुन्हा शांत. लोक हळूहळू सामान्य झाले. सगळ्यांना वाटलं सगळं संपलं. काही दिवसांनी गावात नवीन विहीर खोदायला सुरुवात झाली. मजूर जमिनीखाली खोदत होते. तेवढ्यात एकाने ओरडलं, इकडे काहीतरी आहे. त्यांनी खोदून काढलं. एक जुना काळा दगड. त्यावर कोरलेलं होतं काहीतरी विचित्र चिन्ह. त्या मजुराने दगड हातात घेतला आणि हसला. हळू आवाजात म्हणाला, मी परत आलोय. पुढची भयकथा. जंगलाच्या कडेला असलेलं घर.
महाराष्ट्रातील भेंडवाडी नावाचं एक छोटं गाव. गावाच्या शेवटी एक दाट जंगल होतं. त्या जंगलाच्या अगदी कडेला एक जुनं एकटं घर उभं होतं. लोक त्याला म्हणायचे काठावरचं घर. कोणी तिथे राहत नव्हतं, पण रात्री त्या घरात दिवा लागायचा. विहान शहरातला तरुण आपल्या नोकरीसाठी त्या गावात आला. त्याला स्वस्तात राहायला घर हवं होतं. गावातल्या एका माणसाने सांगितलं, एक घर आहे, पण काय? तिथे कोणी जास्त दिवस राहत नाही. विहान हसला, मला चालेल. घर मोठं होतं, पण खूप जुनं. लाकडी दरवाजे, कर्कश आवाज, धूळ. पहिल्या रात्री सगळं ठीक होतं, पण रात्री 2 वाजता विहान जागा झाला, कारण त्याला कोणीतरी चालत असल्याचा आवाज ऐकू आला. कोणीतरी घरात फिरत होतं. विहान उठला. सगळं शांत. तो स्वतःला म्हणाला, कदाचित उंदीर असतील. पण आवाज पुन्हा आला आणि यावेळी त्याच्या खोलीच्या बाहेर. दरवाजा हळूच हलला. विहान थिजून गेला. कोणीतरी बाहेर उभं होतं, पण दरवाजा पूर्ण उघडला नाही. तो फक्त थोडासा उघडून थांबला. दरवाजाच्या फटीतून एक सावली दिसत होती. ती हलत नव्हती, फक्त उभी होती. विहानने धाडस करून विचारलं, कोण आहे? उत्तर नाही. अचानक सावली गायब झाली. दरवाजा बंद. सगळं शांत. विहान घामाघूम झाला. दुसऱ्या दिवशी त्याने गावकऱ्यांना सांगितलं. ते शांत झाले. एक म्हातारी म्हणाली, तू अजून वेळेत आहेस. ते घर सोड. का? कारण तिथे जे आहे ते बाहेर येऊ शकत नाही, पण तुला आत खेचू शकतं. विहान ठाम होता, मी घाबरणार नाही. तो परत त्या घरात गेला. घरात एक मोठा जुना आरसा होता. रात्री तो आरशासमोर उभा राहिला आणि त्याला जाणवलं त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. तो पटकन वळला. कोणीच नाही, पण आरशात कोणीतरी अजून उभं होतं. त्या आरशात दिसणारा चेहरा त्याचाच होता, पण तो हसत होता. विहान मात्र हसत नव्हता. आरशातला तो हळू आवाजात म्हणाला, तू आलास. विहानचा श्वास अडकला. कोण? मी, तूच. त्या रात्रीनंतर विहान बदलायला लागला. तो स्वतःशी बोलायचा. आरशासमोर तासनतास बसायचा. गावकऱ्यांनी पाहिलं, तो एकटा हसतोय. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक म्हातारा सांगतो, त्या घरात पूर्वी एक माणूस राहत होता. तो वेडा झाला. तो म्हणायचा, आरशात दुसरं जग आहे. एक रात्री विहान आरशाजवळ गेला. त्याने हात पुढे केला आणि त्याचा हात आरशात गेला. तो आत ओढला गेला. तिथे सगळं उलटं होतं. अंधार आणि खूप सावल्या. त्या सावल्या सगळ्या माणसं होती, जी त्या घरात आधी राहिली होती. त्या सगळ्यांनी एकाच आवाजात म्हटलं, तू आता आमच्या सोबत आहेस. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी पाहिलं, विहान घराबाहेर उभा आहे, पण तो खरा नव्हता. आरशातला तो बाहेर आला होता आणि खरा विहान आत अडकला होता. दुसऱ्या दिवशी सकाळ. गावकऱ्यांनी पाहिलं, विहान नेहमीसारखा फिरतोय. तो हसत होता, बोलत होता. सगळं अगदी सामान्य. पण एक गोष्ट विचित्र होती. तो कधीच आरशात पाहत नव्हता. त्याचं वागणं हळूहळू बदलायला लागलं. तो लोकांशी बोलताना थोडा वेळ थांबायचा, जणू शब्द शोधतोय. कधीकधी तो चुकीच्या नावाने लोकांना हाक मारायचा. आणि सगळ्यात भयानक, त्याच्या सावलीची हालचाल त्याच्यापेक्षा वेगळी होती. गावातील शेखर नावाचा मुलगा, तो विहानचा मित्र झाला होता. एकदा संध्याकाळी त्याने पाहिलं, विहान उभा आहे, पण त्याची सावली बसलेली आहे. शेखर घाबरला. तो त्याच्या मागे गेला. विहान थेट त्या घराकडे चालत होता. काठावरचं घर. रात्री 1 वाजता शेखर लपून त्या घरात शिरला. आत अंधार, पण एक गोष्ट दिसत होती. आरसा आणि त्यासमोर विहान उभा. विहान आरशाशी बोलत होता, आणखी लोक हवे आहेत. आरशातून आवाज आला, हळूहळू सगळे येतील.
शेखरचा श्वास अडकला. अचानक विहान वळला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू. तू ऐकत होतास? शेखर पळायला लागला. घरातून बाहेर, जंगलाकडे. मागून पावलांचे आवाज, पण ते पावलांचे आवाज नव्हते. ते जणू जमिनीवर काहीतरी ओढलं जात होतं. शेखर थांबला. समोर विहान उभा. तो एवढ्या पटकन कसा आला? विहानचा चेहरा बदलू लागला. त्वचा ताणली गेली. डोळे काळे आणि त्याच्या चेहऱ्यावर आरशासारखी चमक. मी तो नाही जो तू ओळखतोस, तो म्हणाला. मी त्या जगातून आलोय जिथे तुमचे सगळे प्रतिबिंब राहतात आणि आम्हाला बाहेर यायचं आहे. प्रत्येक माणूस जो त्या आरशात पाहतो त्याचं दुसरं रूप जागं होतं आणि एक दिवस ते जागं रूप बाहेर येतं. शेखर मागे सरकला, पण उशीर झाला होता. विहानने त्याला पकडलं आणि त्याला ओढत घरात नेलं. आरशासमोर शेखर झुंज देत होता. नको, पण त्याचा हात आरशाला लागला आणि तो आत ओढला गेला. दुसऱ्या दिवशी गावात शेखर दिसला. तो हसत होता. सगळं सामान्य, पण तोही आरशात पाहत नव्हता. हळूहळू गावात 2, 3, 5 लोक बदलले. कोणी लक्ष देत नव्हतं, पण जे बदलले होते ते रात्री गायब व्हायचे आणि त्या घरात जायचे. एक रात्री गावकऱ्यांनी पाहिलं, घरात दिवा लागलेला आहे. आत 10 लोक उभे, सगळे एकाच आवाजात बोलत, आम्ही तयार आहोत. विहान म्हणाला, उद्या सगळं गाव आरशात पाहिल आणि मग आम्ही सगळे बाहेर येऊ. एक म्हातारी बाई, जिला सगळं कळलं, ती म्हणाली, आरसा फोडायला हवा. रात्री ती आणि काही गावकरी घरात गेले. आत ते सगळे उभे होते. सगळ्यांचे चेहरे एकसारखे, रिकामे. त्या म्हातारीने दगड उचलला आणि आरशावर फेकला. धडाम! आरसा फुटला. सगळे लोक एकाच वेळी किंचाळले आणि सगळे जमिनीवर पडले. सगळं संपल्यासारखं वाटलं. लोक परत सामान्य झाले, पण त्या फुटलेल्या आरशाचा एक छोटासा तुकडा जमिनीवर राहिला होता. एका मुलाने तो उचलला आणि त्यात पाहिलं. त्याला दिसलं, कोणीतरी त्याच्याकडे पाहून हसत आहे. त्या फुटलेल्या आरशाचा छोटासा तुकडा गावातील चिन्या नावाच्या मुलाच्या हातात होता. तो निरागस होता. त्याने त्या तुकड्यात पाहिलं आणि त्याला दिसलं त्याच्यासारखाच एक दुसरं तो, पण त्याच्या चेहऱ्यावर एक हसू जे खूपच विचित्र होतं. त्या दिवसापासून चिन्या बदलायला लागला. तो एकटाच बसून त्या तुकड्यात पाहायचा. त्याची आई म्हणायची, काय बघतोयस इतकं? तो फक्त हसायचा. रात्री त्याला आवाज ऐकू येऊ लागला, आम्हाला बाहेर येऊ दे, फक्त तू मदत कर. तो घाबरत नव्हता, कारण तो आवाज गोड होता. हळूहळू तो तुकडा त्याच्यावर नियंत्रण मिळवू लागला. तो झोपेत चालायला लागला आणि दर रात्री तो त्या जुन्या घराजवळ जायचा जिथे आरसा फुटला होता. तिथे चिन्या त्या तुकड्याला जमिनीवर ठेवायचा आणि इतर छोटे तुकडे स्वतःहून हालायला लागायचे, जणू ते पुन्हा एकत्र येत होते. एका रात्री सगळे तुकडे एकत्र झाले. एक छोटासा आरसा तयार झाला आणि त्यात एक चेहरा स्पष्ट दिसला. तो विहान नव्हता. तो काहीतरी जुना आणि खूप भयानक होता. त्या चेहऱ्याने हळू आवाजात म्हटलं, मी खूप वर्षांपासून अडकलेलो आहे. तुम्ही मला जवळजवळ मुक्त केलं होतं. मी एक आत्मा नाही, मी प्रतिबिंबाचा राजा आहे, जो प्रत्येक आरशात, प्रत्येक पाण्यात लपलेला असतो. मला फक्त एक पूर्ण आरसा हवा आहे आणि मग मी या जगात कायमचा येईन. चिन्याचे डोळे काळे झाले. तो हळू आवाजात म्हणाला, मी मदत करतो. गावात पुन्हा विचित्र गोष्टी सुरू झाल्या. लोक पाण्यात पाहायला घाबरू लागले, कारण त्यांना स्वतःचं प्रतिबिंब वेगळं दिसत होतं. विहीर, तलाव, भांड्यातलं पाणी, सगळीकडे तेच. लोक म्हणू लागले, पाण्यात कोणीतरी आपल्याकडे पाहतंय. हळूहळू गावातील अर्धे लोक बदलले.
ते रात्री एकत्र यायचे आणि एकाच आवाजात म्हणायचे, आम्ही तयार आहोत. चिन्या त्या छोट्या आरशासमोर उभा होता. त्याच्या आजूबाजूला सगळे बदललेले लोक. तो म्हणाला, आज तो येईल. आरशातून काळा धूर बाहेर आला. तो मोठा होत गेला आणि एक विशाल भयानक आकृती तयार झाली. डोळे नाहीत, पण हजारो प्रतिबिंब त्यात चमकत होते. त्या आकृतीने हसत म्हटलं, आता हे जग माझं आहे. गावकऱ्यांनी किंचाळायला सुरुवात केली, पण उशीर झाला होता. काही दिवसांनी त्या गावात कोणीच राहत नव्हतं. सगळं रिकामं. फक्त जंगलाच्या कडेला ते घर आणि आत एक मोठा पूर्ण आरसा. पुढची भयकथा. रात्री चालणारं पीक. महाराष्ट्रातील धनवाडी गाव. गावाभोवती पसरलेली ऊसाची शेती. दिवसाला हिरवीगार, सुंदर. पण रात्री कोणीही त्या शेतात जात नसे. कारण गावात एक गोष्ट सगळे कुजबुजत सांगायचे, ते पीक रात्री हालतं, पण वाऱ्याने नाही. विकास, शहरातून आलेला तरुण, त्याच्या काकांच्या घरी राहायला आला. त्याचे काका शेतकरी होते. पहिल्याच दिवशी त्याने पाहिलं. शेत खूप मोठं होतं, पण विचित्र शांत. तो हसत म्हणाला, काका, लोक का घाबरतात इथे? काका थोडे गंभीर झाले. रात्री समजेल. रात्री 11. विकास झोपला होता. अचानक त्याला एक आवाज ऐकू आला. जणू ऊस हालतोय. तो खिडकीतून बाहेर पाहतो. वारा नव्हता, पण पीक हालत होतं. विकास नीट पाहू लागला आणि त्याला जाणवलं, पीक त्याच्याकडे वळत होतं. जणू हजारो पानं एकाच वेळी त्याच्याकडे पाहत होती. अचानक त्या पिकाच्या मधून एक उंच सावली उभी राहिली. मानवी आकार, पण पूर्ण काळी. ती हलली आणि पुन्हा पिकात गायब झाली. दुसऱ्या दिवशी विकासने काकांना सांगितलं. ते रागावले. मी सांगितलं होतं, रात्री खिडकीतून पाहू नकोस. का? कारण जे पाहिलं ते तुला परत पाहील. काकांनी सांगितलं, वर्षांपूर्वी त्या शेतात एक मजूर हरवला. तो रात्री काम करत होता. लोक म्हणतात तो एकटा नव्हता. विकास आता जास्तच उत्सुक झाला. तो मुद्दाम जागा राहिला. रात्री 12. पुन्हा. यावेळी आवाज घराच्या जवळ होता. विकास. कोणी त्याचं नाव घेतलं. तो गोठला. आवाज शेतातून येत होता. इकडे ये. आवाज त्याच्या काकांसारखा होता. तो दरवाजाकडे चालू लागला, पण अचानक खऱ्या काकांनी त्याला पकडलं. कुठे चाललास? काका ओरडले. ते तुला बोलावतंय. कोण? जे त्या शेतात आहे. काका म्हणाले, ते पीक नाही, ते जिवंत आहे. विकास हसला. पीक जिवंत कसं असणार? काका शांतपणे म्हणाले, ते पाणी, माती आणि काहीतरी आणखी खातं. त्या रात्री विकासने ठरवलं, तो शेतात जाईल. रात्री 12:30 वाजता तो टॉर्च घेऊन शेतात गेला. ऊस उंच आणि आत पूर्ण अंधार. आत गेल्यावर सगळे आवाज थांबले. ना वारा, ना पानांचा आवाज, फक्त त्याचा श्वास. अचानक त्याच्या मागे पावलांचे आवाज. तो वळला. कोणीच नाही. त्याने टॉर्च फिरवला आणि पाहिलं, पीक स्वतःहून हालत होतं. जणू त्याच्या भोवती वर्तुळ बनवते. तो बाहेर पळायला लागला, पण त्याला वाट सापडत नव्हती. जिथे वळतो तिथेच पीक. अचानक एक उसाचा कांड त्याच्या हाताला स्पर्श करतो. तो मागे सरकतो, पण दुसरा कांड त्याच्या पायाला धरतो. तो टॉर्चने नीट पाहतो. त्या कांडावर लहान लहान बोटांसारखे आकार होते. ते पीक नव्हतं, ते शरीरासारखं काहीतरी होतं, जमिनीतून उगवलेलं. सगळ्या पानांतून एकाच वेळी आवाज आला, तू आलास. त्या पिकाच्या मधून तीच उंच सावली बाहेर आली. आता स्पष्ट दिसत होती. तिचं शरीर त्या पिकाचंच बनलेलं होतं. ती म्हणाली, मी एक नव्हतो, मी सगळे आहे. जे कोणी इथे हरवले ते सगळे आता या पिकात आहेत. अचानक सगळं पीक त्याच्याकडे झेपावलं. तो ओरडला, नको. सगळं काळं,
आवाज बंद. सकाळ. काकांनी पाहिलं. विकास शेताच्या काठावर उभा आहे. तो जिवंत होता. तो हसत होता. पण त्याच्या हातावर छोटे छोटे हिरवे तंतू उगवले होते. त्या रात्री गावातल्या लोकांनी पाहिलं. शेत थोडं वाढलं आहे आणि त्यात एक नवीन चेहरा दिसतोय.